श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. येळकोट येळकोट जय मल्हार. सदानंदाचा येळकोट. ओम नमो मार्तंड भैरवाय. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. खंडोबा नवरात्र घटस्थापना. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध षष्ठी म्हणजेच चंपाषष्ठी या दरम्यान खंडोबा महाराजांचा नवरात्र उत्सव, ज्याला षडरात्र उत्सव असं देखील म्हणतात, हा साजरा केला जातो. कारण या 6 दिवसांमध्ये मणी आणि मल्लासूर या 2 राक्षसांशी युद्ध करून खंडोबा महाराजांनी चंपाषष्ठीच्या दिवशी त्यांचा वध केला होता. खंडोबा नवरात्रीमध्ये ज्यांचं कुलदैवत खंडोबा असेल त्यांच्या घरात घटस्थापना केली जाते. देवीच्या नवरात्री उत्सवाप्रमाणेच कुळधर्म केला जातो, कुळाचार केला जातो. खंडोबा नवरात्रीत घटस्थापना कशी करावी, कुळधर्म कुळाचार कसा करावा, पंचमीच्या दिवशी काय करायचं, चंपाषष्ठीला काय करायचं, पूजा कशी करायची, खंडोबा नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाचं महत्त्व, या दरम्यान खंडोबा महाराजांची कोणती स्तोत्र, मंत्र, ग्रंथसेवा करायची, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका विचारा. कमेंट बॉक्समध्ये येळकोट येळकोट जय मल्हार लिहायला विसरू नका. खंडोबा नवरात्री कधी सुरू होत आहे? 2024 साली 2 डिसेंबर रोजी खंडोबा नवरात्रीची सुरुवात होईल. 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर म्हणजेच 7 डिसेंबर रोजी खंडोबा नवरात्रीची सांगता म्हणजेच चंपाषष्ठी आहे. 6 डिसेंबर 2024 रोजी पंचमी आहे. या 6 दिवसांमध्ये आपल्याला आपलं कुलदैवत खंडोबा महाराज यांची जास्तीत जास्त सेवा करायची आहे. ज्यांचं कुलदैवत खंडोबा नसेल त्यांनी देखील ही सेवा करावी, स्तोत्र मंत्र पठण करावीत. घटस्थापना आपल्याकडे होत नसेल, केली नाही तरी चालेल, मात्र खंडोबा महाराजांची स्तोत्र मंत्र अवश्य पठण करा. आपल्या या चॅनलवर स्तोत्र मंत्र मी प्रदर्शित करेल, आपण ऐकून सोबत पठण करा. शास्त्रोक्त विधिवत पूजा करून आपल्या घरामध्ये खंडोबा नवरात्रीमध्ये कुळधर्म करा, कुळाचार करा. कुलदेवीच्या आशीर्वादाप्रमाणेच कुलदेवतेचा आशीर्वाद देखील जीवनात खूप महत्त्वाचा असतो, ज्यामुळं विवाह, संतती, आर्थिक समस्यांचं आपोआप निवारण होतं. आता आपण बघूया खंडोबा नवरात्रीची घटस्थापना कशी करावी. प्रथम बघूया यासाठी लागणारं साहित्य कोणतं. यासाठी आपल्याला प्रामुख्याने लागेल कलशासाठी तांब्या, नारळ, हळकुंड, बदाम, सुपारी, विड्याची पानं, खंडोबा महाराजांचा टाक किंवा मूर्ती, गणपती बाप्पाची मूर्ती, फुले, हार, पंचामृत, शंख, घंटा इत्यादी साहित्य जवळ घेऊन बसा, म्हणजे आपल्याला सारखं उठावं लागणार नाही. 2 डिसेंबर 2024 रोजी आपल्याला घटस्थापना करायची आहे. या दिवशी आपलं देवघर स्वच्छ करायचं. सकाळी देवपूजा करून घ्या. आपल्या देवघरातील सर्व ज्या देवांच्या मूर्ती असतात त्यांना स्नान घालायचं, अभिषेक करायचा. कारण घटस्थापना केल्यानंतर चंपाषष्ठी होईपर्यंत 6 दिवस आपल्याला देवपूजा करता येत नाही, कारण देवघटी बसलेले असतात. त्यामुळं देवघरातील सर्व देवांना स्नान घालायचं, आपली देवपूजा करून घ्यायची. ज्या ठिकाणी आपल्याला घटस्थापना करायची असेल ती जागा स्वच्छ करून घ्या. त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडायचं. चौरंग घ्यावा. चौरंगावरती पिवळे वस्त्र अंतरावं. स्वामी महाराजांचा फोटो, समजा आपल्याकडे खंडोबा महाराजांचा फोटो असेल तो फोटो ठेवावा. अशी सर्व पूजेची तयारी अगोदरच करून घ्यायची. पूजेच्या अगोदर आपल्या कपाळाला कुंकू लावून घ्या. स्त्रियांनी हळद कुंकू लावा, पुरुषांनी फक्त कुंकू लावायचं. चंदनस्य महत्पुण्यम पवित्रं पापनाशनम आपदम हरति नित्यम लक्ष्मी तिष्ठती सर्वदा. संपूर्ण पूजेवरती फुलानं थोडंसं पाणी शिंपडायचं. आपण आता जागेची शुद्धी करणार आहोत. ओम पवित्रः पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा यस्मरेत पुंडरीकाक्षं स बाह्याभ्यंतर शुचिः. यानंतर दिव्याचं पूजन करायचं. शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा. त्याला हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल व्हायचं. ओम श्री दीपदेवताभ्यो नमः गंधाक्षता पुष्पं समर्पयामी. दीपपूजन झाल्यानंतर आपण आता आचमन करणार आहोत. भगवान विष्णूंची 24 नावं आपण पठण करणार आहोत. सोबत शुद्ध जलाचं प्राशन म्हणजे शुद्ध जल पिऊन घेणार आहोत, ज्यामुळं आपल्या अंतर्मनाची शुद्धी होते, पूजेमध्ये आपली एकाग्रता होते, पूजा चांगली होईल. एक तामण घ्यावं. कलश किंवा तांब्या शुद्ध जलानं भरून घ्यायचा. पळी घ्यावी किंवा चमचा घ्यावा. भगवान विष्णूंच्या 24 नावापैकी पहिल्या 3 नावांचा उच्चार करताना डाव्या हातानं उजव्या हातात पळीभर पाणी घ्यायचं, पाणी पिऊन घ्यायचं. चौथ्या नावाचा उच्चार करताना तामणामध्ये पाणी सोडून द्यायचं. असं आपल्याला 2 वेळा म्हणजे द्विराचमन करायचं आहे. आता डाव्या हातानं उजव्या हातात पळीभर पाणी घ्यायचं. ओम केशवाय नमः स्वाहा. पाणी पिऊन घ्यावं.
पुन्हा पाणी घ्या. ओम नारायणाय नमः स्वाहा, पाणी पिऊन घ्यावं. ओम माधवाय नमः स्वाहा, पाणी पिऊन घ्यावं. ओम गोविंदाय नमः. ताम्हणामध्ये पाणी सोडून द्यायचं. पुन्हा हीच कृती करायची. ओम केशवाय नमः स्वाहा, पाणी पिऊन घ्या. ओम नारायणाय नमः स्वाहा, पाणी पिऊन घ्यावं. ओम माधवाय नमः स्वाहा, पाणी पिऊन घ्या. ओम गोविंदाय नमः. ताम्हणामध्ये पाणी सोडून द्यायचं. आता हात जोडायचे. ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अदोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरे नमः, ओम श्रीकृष्णाय नमो नमः. आचमन झाल्यानंतर आपण सर्व देवांना पूजेसाठी आमंत्रित करणार आहोत. हात जोडायचे. गायत्री मंत्र म्हणायचा. ओम भूर्भुवः स्वाहा, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम श्री महागणपतये नमः. इष्टदेवताय नमः, कुलदेवताय नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, मातृपितृभ्यो नमः, ग्रहदेवताभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः. आचमन केल्यानंतर आपण आता खंडोबा नवरात्री घटस्थापनेचा संकल्प करणार आहोत. आपल्या उजव्या हातामध्ये एक पळी पाणी घ्यावं. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल घ्यायचं. मनोमन खंडोबा महाराजांचं स्मरण करायचं आणि म्हणायचं. तिथिर्विष्णुस्तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च, योगश्च करणं चैव सर्वविष्णुमयं जगत. आद्य एवं गुणविशिष्टायां शुभपुण्यतिथो म्हणायचं. मम आत्मनः सकलशास्त्र पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं श्री मल्हारी मार्तंड प्रीत्यर्थं अस्माकं सर्वेषां सकलकुटुंबानां क्षेम, स्थैर्य, आयुर, आरोग्य, ऐश्वर्य श्री खंडोबा कृपा प्रसादार्थ. श्री आपल्या नावाचं आणि गोत्राचा उच्चार करायचा. गोत्र जर आपल्याला माहीत नसेल, कौशिक गोत्र म्हणायचं. आद्य शुभयोगे शुभकरणे शुभवासरे प्रतिपदातिथो प्रतिवार्षिक विहितं यथा ज्ञानेन यथा मिलितोपचारद्रव्ये श्री खंडोबा षड्रात्र पूजा मालाबंधनम अखंडदीपप्रज्वलन पूर्वकम उपवास नवरात्र पूजा करिष्ये. आपल्या हातातील पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचं. हा झाला या पूजेचा संकल्प. आता आपण गणपती पूजन करणार आहोत. ताम्हणामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती घ्या किंवा सुपारी घ्यावी. गणपती बाप्पाला 3 वेळा शुद्ध पाण्यानं स्नान घालायचं. ओम श्री महागणपते नमः स्नानं समर्पयामी. 3 पळी पंचामृत अर्पण करा. ओम श्री महागणपते नमः पंचामृत स्नानं समर्पयामी. पुन्हा 3 पळी शुद्ध जल व्हायचं. ओम श्री महागणपते नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामी. गणपती बाप्पाची मूर्ती किंवा सुपारी स्वच्छ पुसून घ्यावी. पूजेच्या ठिकाणी थोड्याशा अक्षता ठेवाव्यात. त्या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करा. त्यांना गंध व्हावं, अक्षता व्हाव्यात, फुलं व्हावीत. ओम श्री महागणपते नमः गंधाक्षता पुष्पं समर्पयामी. अशा पद्धतीनं गणेश स्थापना केल्यानंतर आपण आता वरुण देवता म्हणजेच कलश स्थापना करणार आहोत. शुद्ध जलानं भरलेला एक तांब्या घ्यायचा. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल घ्यावं, एखादं नाणं टाकावं, सुपारी टाकावी. या कलशावरती खालून वर कुंकवानं 5 उभ्या रेषा काढायच्या. कलशावरती कुंकवानं स्वस्तिक काढायचं. कलशावरती 5 विड्याची पानं ठेवावीत. त्यावरती नारळ ठेवावं. कलशाची नारळाची हळद कुंकू वाहून पूजा करायची. कलशस्य मुखे विष्णुः कंठे रुद्रशमश्रिताः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृताः कुक्षो तु सागरः सर्वे सप्तद्वीपावसुन्दरा ऋग्वेदोऽथ यजुर्वेद सामवेदो ह्यथर्वणः अङ्गेश्च संहिता सर्वे कलशं तु समश्रिताः अत्र गायत्री सावित्री शान्तिः पुष्टिकरी तथा आयान्तु देवपूजार्थ दुरितक्षयकारकः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी
जलेस्मिन् सन्निधिं कुरु. श्री वरुणाय नमः. कलशदेवताभ्यो नमः. अशा पद्धतीनं कलश स्थापना केल्यानंतर उजव्या हाताला शंखाची स्थापना करा. शंखाला गंध व्हावं, फुलं व्हावीत. ओम श्री शंखाय नमः. गंधपुष्पम समर्पयामी. अक्षता वाहू नका. डाव्या बाजूला घंटेची स्थापना करायची. घंटेला गंधाक्षता व्हावीत, फुलं व्हावीत. श्री घंटाय नमः. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. शंखाची आणि घंटेची अशा पद्धतीनं पूजा स्थापना केल्यानंतर देवघरातील खंडोबा महाराजांचा जो टाक आहे तो तामणात घ्यायचा. आपल्याकडे टाक नसेल मूर्ती घ्या, मूर्ती पण नसेल सुपारी घ्यावी. खंडोबा महाराजांच्या टाकावरती आपण आता अभिषेक करणार आहोत. प्रथम टाकावरती अक्षता व्हायच्या. खंडोबा महाराजांना आपण पूजेसाठी आमंत्रित करत आहोत. श्री मार्तंड भैरवाय आवाहनार्थे अक्षतां समर्पयामी. पुन्हा थोड्याशा अक्षता व्हायच्या. खंडोबा महाराजांना आपण आसन देणार आहोत. श्री मार्तंड भैरवाय आसनार्थे अक्षतां समर्पयामी. आता आपण खंडोबा महाराजांचे पाय धुणार आहोत. एक पळी शुद्ध जल टाकावरती अर्पण करायचं. ओम श्री मार्तंड भैरवाय पादयोः पाद्यं समर्पयामी. आता आपण खंडोबा महाराजांचे हात धुणार आहोत. एक पळी शुद्ध जल घ्यायचं, त्यामध्ये हळद, कुंकू, थोड्याशा अक्षता घ्यायच्या, टाकावरती अर्पण करायच्या. ओम श्री मार्तंड भैरवाय अर्घ्यं समर्पयामी. पुन्हा एक पळी शुद्ध जल अर्पण करा. ओम श्री मार्तंड भैरवाय स्नानं समर्पयामी. आता टाकावरती एक पळी पंचामृत व्हायचं. पंचामृत स्नान आपण घालणार आहोत. ओम श्री मार्तंड भैरवाय पंचामृत स्नानं समर्पयामी. पुन्हा थोडंसं शुद्ध जल व्हायचं. ओम श्री मार्तंड भैरवाय शुद्धोदक स्नानं समर्पयामी. आता आपण त्यांना गंधोदक स्नान घालणार आहोत. एक पळी पाण्यामध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं, टाकावरती अर्पण करायचं. ओम श्री मार्तंड भैरवाय गंधोदक स्नानं समर्पयामी. पुन्हा शुद्ध जल अर्पण करायचं. ओम श्री मार्तंड भैरवाय शुद्धोदक स्नानं समर्पयामी. आता पळी पळीभर पाणी टाकावरती अर्पण करायचं आणि सोबत शिवमहिम्न स्तोत्र एक वेळा आणि श्रीसूक्ताचं एक वेळा पठण करायचं. आपण अशा पद्धतीनं खंडोबा महाराजांच्या टाकावरती अभिषेक करणार आहोत. दोन्हीही स्तोत्र आपल्या या चॅनलवर उपलब्ध आहेत. आपण ऐकून सोबत पठण करा. अशा पद्धतीनं अभिषेक झाल्यानंतर टाक स्वच्छ पुसून घ्यायचा. आपण आता चौरंगावरती खंडोबा महाराजांना स्थापित करणार आहोत. तत्पूर्वी काय करायचं, 2 विड्याची पानं घ्यायची, जी आपण आसन म्हणून घेणार आहोत. 2 विड्याची पानं घ्या. पैकी वरचं जे पान असतं त्यावरती कुंकवानं स्वस्तिक काढायचं. देठ देवाकडे करायचे, पानाचं टोक आपल्याकडे करायचं. ही पानं चौरंगावरती ठेवून द्या आणि त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवून खंडोबा महाराजांचा टाक त्या ठिकाणी स्थापित करायचा. टाक ठेवताना अशा पद्धतीनं झोपवून ठेवायचा, कारण आपण देव आता घटी बसवणार आहोत. समजा आपल्याकडे काही वेगळी पद्धत असेल त्या पद्धतीने करा. अशा पद्धतीनं टाकाची स्थापना केल्यानंतर खंडोबा महाराजांना कापसाची 2 वस्त्रं अर्पण करा. ओम श्री मार्तंड भैरवाय नमः. वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी. त्यानंतर त्यांना हळद कुंकू अर्पण करायचं, अक्षता अर्पण करायच्या. ओम श्री मार्तंड भैरवाय नमः. हरिद्राम कुंकुम च समर्पयामी. अक्षतां समर्पयामी. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. एखादं फूल अर्पण करा. खंडोबा महाराजांना भंडारा म्हणजेच हळद अतिशय प्रिय आहे, त्यामुळं भंडारा म्हणजेच हळद अर्पण करायची. ओम श्री मार्तंड भैरवाय नमः. हरिद्राम समर्पयामी. या पद्धतीनं खंडोबा महाराजांची पंचोपचारे पूजा करून घ्यायची. आणि यानंतर आपण जे फोटो मांडलेले असतात, स्वामी महाराजांचा फोटो असेल, खंडोबा महाराजांचा फोटो असेल, या फोटोची देखील पंचोपचारे म्हणजेच गंधाक्षता फुलं वाहून पूजा करून घ्यायची. त्यानंतर आपण या चौरंगावरती आपल्याकडे जे जे ग्रंथ असतील खंडोबा महाराजांचे, मल्हारी सप्तशती असेल, मार्तंड विजय असेल किंवा मल्हारी महात्म्य असेल, ज्याचं वाचन पठण आपण या 6 दिवसात करणार असाल, हे ग्रंथ देखील आपण पूजेसमोर मांडावेत. पूजेच्या समोर म्हणजेच चौरंगासमोर आणखी एक चौरंग किंवा पाट मांडावा. त्यावरती एखादं वस्त्र अंतरावं आणि त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवून हे ग्रंथ ठेवावेत. ग्रंथाचं देखील पूजन करून घ्यायचं. त्यांना गंधाक्षता फुलं अर्पण करायची. ओम ह्रीं सरस्वते नमः. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. आता अखंड दिवा प्रज्वलित करायचा. शारदीय नवरात्रीप्रमाणेच हा अखंड दिवा 6 दिवस तेवत राहील, विझणार नाही याची काळजी घ्यायची. समजा चुकून अनावधानानं विझलाच तर खंडोबा महाराजांची क्षमा मागून दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा. मनात शंका भीती आणायची नाही.
अशा पद्धतीनं पूजा केल्यानंतर घटस्थापनेच्या दिवशी खंडोबा महाराजांना गोड पदार्थांचा नैवेद्य अवश्य दाखवावा. त्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे नमः. नैवेद्य दाखवल्यानंतर विडा ठेवावा, म्हणजे जोड पानावरती. हळकुंड, बदाम, एखादं नाणं, सुपारी ठेवावी. यावरती 1 पळी पाणी सोडून द्यायचं. पुढील मंत्र म्हणायचा. ओम श्री मार्तंड भैरवाय नमः. मुखवासार्थे पूगीफलतांबूलं समर्पयामी, दक्षिणां समर्पयामी. अशा पद्धतीनं नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आरती करावी. आरत्यांमध्ये प्रामुख्यानं गणपती बाप्पाची, देवीची आरती, खंडोबा महाराजांची आरती करायची. आरती झाल्यानंतर घटाची माळ बांधायची. घटस्थापनेच्या दिवशी घटावरती विड्याच्या पानांची माळ बांधतात. आपल्याकडे काही वेगळी पद्धत असेल त्या पद्धतीनं करा. पहिल्या दिवशी विड्याची पानं आणि नंतर चंपाषष्ठीपर्यंत रोज पिवळ्या फुलांची माळ बांधली जाते. माला बांधताना, विड्याची पानाची माळ बांधताना पुढील मंत्र म्हणावा. ओम श्री मार्तंड भैरवाय पुष्पमालां समर्पयामी. प्रतिपदा म्हणजेच 2 डिसेंबर ते 7 डिसेंबर चंपाषष्ठीपर्यंत रोज घटाला माळ अर्पण करायची. दुरूनच घटाची, खंडोबा महाराजांची पूजा करायची. टाकावरती रोज न चुकता भंडारा म्हणजेच हळद वाहायची. पंचमीपर्यंत म्हणजेच 6 तारखेपर्यंत 2 डिसेंबर ते 6 डिसेंबर देवपूजा करू नका, देवांना स्नान घालायचं नाही. घटाची, खंडोबा महाराजांची, टाकाची दुरूनच पूजा करायची. चंपाषष्ठीच्या दिवशी पुन्हा आपण सकाळी देवपूजा करत असतो, देवांना स्नान अभिषेक करत असतो. सकाळ संध्याकाळ आपल्या घरात आपण जे बनवतो त्याचा नैवेद्य आणि आरती न चुकता करावी. उपवास कोणी करायचा तर हा कुळधर्म, कुळाचार असतो. घरातील जो मोठा असतो किंवा जो कर्ता पुरुष असतो त्यानं करावा. त्याला नाही जमलं कुलस्त्रीनं करावा. आपण जर नवरात्रीतील प्रत्येक दिवस उपवास करणार असाल तर आपल्याला घटस्थापना म्हणजेच 2 डिसेंबर रोजी उपवास धरायचा. त्यानंतर चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला उपवास सोडायचा आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी या पद्धतीनं उपवास करा. नसेल शक्य आपण उठता बसता म्हणजेच पहिल्या दिवशी 2 डिसेंबर रोजी घटस्थापनेच्या दिवशी उपवास करायचा. दुसरा उपवास आपण करायचा पंचमीच्या दिवशी आणि हा उपवास आपल्याला चंपाषष्ठीच्या दिवशी सोडायचा असतो. अशा पद्धतीनं उपवास केला तरी चालेल. या 6 दिवसांमध्ये खंडोबा महाराजांची जी स्तोत्र, मंत्र आपल्याला माहीत असतील, आपल्या या चॅनलवर मी जास्तीत जास्त सेवा अपलोड करण्याचा प्रयत्न करेल. आपण ती ऐकून सोबत पठण करा. अवश्य प्रत्येकानं खंडोबा महाराजांची सेवा करा. आपल्या सर्वांचं दैवत, कुलदैवत हे शंकर भगवान आहेत आणि शंकर भगवान यांचाच खंडोबा महाराज हा एक अवतार आहे. त्यामुळे प्रत्येकानं या षडरात्र उत्सवामध्ये जेवढी जमेल तेवढी खंडोबा महाराजांची सेवा अवश्य करावी. आता आपण बघूया पंचमीला काय करायचं. पंचमी तिथी ही खंडोबा नवरात्रीतील एक महत्त्वाची तिथी मानली जाते. 6 डिसेंबर रोजी पंचमी आहे. या दिवशी संध्याकाळी बाजरीचे नाग दिवे बनवले जातात. बाजरीचे 5 दिवे बनवायचे, ज्यामध्ये शुद्ध तूप घालायचं. हे दिवे प्रज्वलित करायचे असतात. सोबतच बाजरीच्या पिठाचे 2 मुटके बनवायचे. 5 दिवे आणि 2 मुटके एका ताटामध्ये किंवा तामणात घ्यायचं आणि घटाला या दिव्यांनी ओवाळायचं. पंचमीच्या दिवशी संध्याकाळी 6 डिसेंबर रोजी संध्याकाळी आपल्याला हा विधी करायचा आहे. चंपाषष्ठीच्या दिवशी काय करायचं. शेवटचा दिवस खंडोबा नवरात्रीतील म्हणजेच 7 डिसेंबर 2024 या दिवशी चंपाषष्ठी आली आहे. चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबा नवरात्रीची सांगता असते. या दिवशी घटाचं विसर्जन केलं जातं. घटस्थापनेपासून म्हणजेच प्रतिपदेपासून पंचमीपर्यंत आपण देवांना स्नान घालत नाही, कारण देवघटी असतात. चंपाषष्ठीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं. प्रथम देवघरातील सर्व देवांच्या मूर्ती असतात त्यांना स्नान घालायचं, अभिषेक करायचा. नेहमीप्रमाणे घटाची पूजा करायची. घटावरती माळा अर्पण करायची. खंडोबा महाराजांचा जो टाका असतो त्यांना देखील शिवमहिम्न स्तोत्र आणि श्रीसूक्ताचं एकदा पठण करून अभिषेक करायचा. दिवटी प्रज्वलित करायची. त्याचप्रमाणे या दिवशी विशिष्ट पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. हा नैवेद्य दाखवायचा. त्यामध्ये प्रामुख्यानं पुरणाचा नैवेद्य आणि सोबत भरीत रोडगा याचा नैवेद्य दाखवला जातो. रोडगा म्हणजे काय, बाजरीचं पीठ, त्यामध्ये दूध घालायचं, त्यामध्ये कांद्याची पात घालतात आणि त्याची जी भाकरी बनवतात त्याला रोडगा म्हणतात. भरीत रोडगा आणि पुरणाचा खंडोबा महाराजांना या पूजेला नैवेद्य दाखवायचा. त्यानंतर आरती करायची.
गणपती बाप्पा, देवीची आरती, खंडोबा महाराजांची आरती करायची. आपल्या जवळपास घोडा, कुत्रा, गाय असेल यांना घास अवश्य द्यावा. आणि या दिवशी महत्त्वाचा विधी तळी भंडार. खंडोबा महाराजांची तळी भरली जाते. तळी कशी भरायची याचा सविस्तर व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेल, आपण तो नक्की बघावा. आणि तो व्हिडिओ बघून त्या पद्धतीनं चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला तळी भंडार करायचा असतो. तळी आरती म्हणायची असते. तळी आरतीचा व्हिडिओ देखील मी नक्की अपलोड करेल. अशा पद्धतीनं चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे? देवांना स्नान आणि अभिषेक, पुरणाचा नैवेद्य, तळी भंडार, दिवटी प्रज्वलित करायची, हे सर्व विधी करून चंपाषष्ठी आपल्याला साजरी करायची असते. चंपाषष्ठीच्या दिवशी ही पूजा अशीच ठेवायची. दुसऱ्या दिवशी संपूर्ण पूजा, घट वगैरे आपण विसर्जन करायचा. खंडोबा महाराजांचं स्मरण करायचं. संपूर्ण पूजेवरती हळद कुंकू अर्पण करायचं, अक्षता अर्पण करायच्या. 6 दिवस आपण जी सेवा केलेली असते यामध्ये काही त्रुटी राहिली असेल, चूक झाली असेल, खंडोबा महाराजांची क्षमा मागायची आणि या पूजेचं विसर्जन करायचं, म्हणजेच पूजा हलवायची. पूजा साहित्याचं काय करायचं? कलशातील जे पाणी असतं ते आपल्या घरात आजूबाजूला शिंपडायचं, घरातील सदस्यांच्या अंगावर शिंपडा. कलशाचा नारळ फोडून त्याचा प्रसाद करायचा. विड्याची पानं, फुलं, माळा याचं विसर्जन करा. सुपारी, हळकुंड, बदाम या सर्व वस्तू आपण पुन्हा पूजेसाठी वापरू शकता. खंडोबा महाराजांच्या टाकावरती आपण रोज जी हळद किंवा भंडारा अर्पण करतो ती साठवून ठेवा एखाद्या डबीमध्ये. आपलं कुठं बाहेर काम असेल, कुठं इंटरव्ह्यूला जायचं असेल, परीक्षा असेल, कुठल्याही महत्त्वाच्या कामाला बाहेर पडताना हा भंडारा आपल्या कपाळाला लावा. प्रत्येक कामामध्ये खंडोबा महाराजांच्या आशीर्वादानं आपल्याला यश मिळेल. याशिवाय खंडोबा नवरात्रीमध्ये प्रत्येकानं आपलं कुलदैवत जरी खंडोबा नसेल तरी देखील ज्यांचं कुलदैवत खंडोबा असेल त्यांनी तर अवश्य करावी. कोणती सेवा करायची? काही ग्रंथांचं पठण आपण अवश्य करावं. त्यामध्ये प्रामुख्यानं मार्तंड विजय, मल्हारी सप्तशती, मल्हारी महात्म्य या सर्व ग्रंथांचं शक्य होईल तितकं पठण करावं, तितके पाठ करावेत. मल्हारी सप्तशतीचे संकल्पित 14 पाठ जमले तर अवश्य करा. त्यानंतर ओम नमो मार्तंड भैरवाय हा कुलदेवतेचा मंत्र किंवा मल्हारी गायत्री मंत्र, मल्हारी सप्तक यासारखी स्तोत्र मंत्र आपण शक्य होईल तितकी अवश्य पठण करावीत. आपल्या या चॅनलवरती सर्व मंत्र स्तोत्र आपल्याला उपलब्ध होतील. ऐकून सोबत पठण करा. तर अशा पद्धतीनं शास्त्रोक्त विधिवत पूजा करून यावर्षी आपण खंडोबा नवरात्रीची घटस्थापना करा. चंपाषष्ठीपर्यंत खंडोबा महाराजांची शक्य होईल तितकी सेवा करा. कुळधर्म, कुळाचार करावा. ही सर्व माहिती जर आपल्याला आवडली असेल नक्की लाईक करा. जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा. आपल्या शंका असतील मला नक्की विचारा. कमेंट बॉक्समध्ये येळकोट येळकोट जय मल्हार लिहायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. येळकोट येळकोट जय मल्हार. सदानंदाचा येळकोट.